कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। मतदारसंघातील गोमाल येथील प्रकरण ताजे असताना बहुतांश गावात गढूळ पाणी पुरवठा होत आहे, जे पाणी पिण्यास योग्य नाही। तरी जलयोद्धा याकडे जातीने लक्ष देतील का, हा सवालच आहे। संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावात डेंग्यू व डेंग्यू सदृश आजाराचे रुग्ण दिसून येत असले तरी आरोग्य यंत्रणेकडून मात्र अद्याप कुठल्याच ठोस उपाययोजना आखल्याचे दिसत नाही, ना गृहभेटी सर्वेक्षण। त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे। वानखेडमध्ये डेंग्यू व डेंग्यू सदृश आजाराची लक्षणे दिसणारे अनेक लहान मुले शहरातील विविध दवाखान्यात उपचार घेत आहेत। याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। दरम्यान पावसाळ्यातील 7 रोगांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही विशेष काळजी घेण्यात आलेली नाही। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कीटक सर्वेक्षण व गृहभेट दिसून येत नाही। गावच्या स्वच्छतेचा जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतीचेही याकडे दुर्लक्ष आहे। नाली काढणे, स्वच्छता राखणे हा आपला जॉब चार्ट आहे, याचाच विसर ग्रामपंचायतला पडल्याचे चित्र आहे। यामुळेच गावात साथीच्या आजाराचा धोका बळावत चालला आहे। ताप रोगांचे रुग्ण वाढत आहेत, विशेषतः बालकं यामुळे बेजार झाले आहेत। वरवट, बकाल व लगतच्या शहरातील विविध दवाखान्यात डेंग्यू व डेंग्यू सदृश आजाराचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत। दरम्यान वानखेड गावात डेंग्यू सदृश आजाराने डोके वर काढले असताना उपाययोजनांच्या दृष्टीने संबंधित कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात तालुका आरोग्य अधिकारी कमी पडत असल्याचे चित्र आहे। दरम्यान उपाययोजनांबाबत प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी चौधरी मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना सूचना देऊ असे सांगितले। दरम्यान 7 रोगांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवकांनी सम विषम क्रमांक दिलेल्या घरातील पाण्याचे साठे, तेथील कीटकांची स्थिती तपासणे गरजेचे आहे। याशिवाय आरोग्य सेविका यांनी व्यक्तिगत सर्वेक्षण करणे गरजेचे आहे। असे असताना वानखेड गावामध्ये गृहभेटी होतच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। एम क्रमांकानुसार घराला 15 एकदा भेटी देणं, पाणी साठे तपासणे या कामाचे आरोग्य कर्मचाऱ्यांना सोयीस्कर राहिले नाही। यामुळे या गृहभेटी सर्वेक्षण वाढवावे अशी मागणी होत आहे। ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करणे बंधनकारक असतानाही वानखेड ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे। यामुळे अनेक आजार नागरिकांना होत असून अनेकांना हॉस्पिटलवर करावा लागणाऱ्या खर्च पाणीपट्टी अन घरपट्टीपेक्षाही कित्येक पटीने आहे। ग्रामपंचायत स्वच्छ पाण्याची जबाबदारी घेत नसेल तर तसे जाहीर का करत नाही, असा सवालही नागरिकांनी यावेळी व्यक्त केला। वानखेड गावचे ग्रामविकास अधिकारी MN बोडखे यांनी पदभार घेतला तेव्हापासून ग्रामपंचायत कारभार हा सुस्त अवस्थेत पडला आहे। तसेच अनेक दिवसांपासून नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून कुठल्याही प्रकारे पाण्यात ब्लीचिंग पावडरचा वापर करण्यात येत नाही। अनेक ठिकाणी घाणीची साम्राज्य व मच्छरांचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यामुळे डेंग्यूची लागण सुद्धा येथे पाहावयास मिळत आहे। अशा सुस्त कारभार चालवणाऱ्या ग्रामसेवकवर योग्य ती कारवाई करून त्याची उचलबांगडी करणे गरजेचे आहे। विठ्ठल पिंजरकर, सुज्ञ नागरिक, वानखेड। नमस्कार, मी विठ्ठल पांडुरंग पिंजरकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुका सचिव। या वानखेड गावामध्ये बरेच दिवसापासून पिवळ्या रंगाचे पाणी चालू आहे आणि या पाण्यामुळे दूषित वातावरण निर्माण झालेलं आहे। या गावामध्ये घाणीचे साम्राज्य भरपूर असल्यामुळे माझा मुलगा राज पिंजरकर हे या डेंग्यूच्या बळी पडलेला आहे। साथीमुळे यानं आरोग्य विभागानं लक्ष द्यायला पाहिजे। आरोग्य विभाग आला होता का तुमच्याकडे? आमच्या इकडे लक्ष कोणी द्यायला तयार नाही। ग्रामपंचायत बी लक्ष द्यायला पाहिजे। दूर यंत्रणा करून नाही राहिले। बरेच दिवसापासून
हे आळशीपणा चालू आहे. या वानखेड गावामध्ये कोणाचं लक्ष नाही. लक्ष द्यायला पाहिजे. या लक्ष दिल्यामुळे कोणाचं हे कोणी बोलायला तयार नाही आहे गावामध्ये. तुमचं म्हणणं काय आहे डॉक्टर साहेब? गावात धूर फवारणी करून वेळोवेळी धूर फवारणी केली पाहिजे असंच माझं एक ग्रामपंचायतला म्हणजे हे आहे निवेदन आहे. किंवा त्यांनी वेळोवेळी नाल्या झाल्या, नाल्यामध्ये धूर फवारणी करावी व बोळीमध्ये धूर फवारणी करावी. बरं, हा गढूळ पाणी, पिवळ्या रंगाचं पाणी किती दिवस झाले साठा चालू आहे आपल्या गावामध्ये? हा गावात जवळजवळ महिना दीड महिन्यापासून हा दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. बहुतेक याला कारण की जागोजागी ही पाईपलाईन फुटलेली आहे, पाईपलाईनचं काम चालू आहे. याकडे संबंधितांनी लक्ष दिलं पाहिजे. जलयुद्धा कुटे साहेब हे जातीने लक्ष देतील का या गावाकडे? या वानखेड गावामध्ये घाणी साम्राज्य आणि पिवळ्या रंगाचे गढूळ पाणी असल्यामुळे या डेंग्यूचं जास्त वातावरण चालू आहे. जलयुद्धा संजय कुटे साहेब यांनी लक्ष द्यायला पाहिजे. सावधान हिंदुस्थानसाठी स्वप्नील देशमुख, वानखेड. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.